रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं आमच्या या ब्रह्मानंद लहरी चॅनलवर स्वागत करते. तर तुम्हा सर्वांची उत्सुकता पाहून असे दिसून येते की बहुतेक जणांची इच्छा आहे की या संतांनी दिलेल्या ग्रंथांचे अर्थ आपल्या कानावर पडावे, कारण यातूनच भगवंत प्राप्ती आहे. आणि म्हणूनच आपण अगोदर श्री ज्ञानेश्वरीचा अध्याय 1 आणि 2 याचा अर्थ ऐकला, समजावून घेतला. आणि आता आपण श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय 3 कर्मयोग याला आरंभ करणार आहोत. मागच्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला स्थितप्रज्ञ म्हणजे काय ते कसा हे सांगितले. तर हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णांना काय म्हणतात ते बघा. श्री गणेशाय नमः. अथ तृतीयोऽध्यायः कर्मयोग. अर्जुन उवाच मग ऐका अर्जुने इतले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. तेथ कर्मानी करता पुरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्राम करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता, हागा कर्म तुझी अशेष निराकरीसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करवीसी. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा. आणि ऐसनी हे हिंसा करवी तू हासी. मग अर्जुन म्हणाला, ऐका देवा तुम्ही जे काही बोलतात ते हे कमलापती मी चांगले ऐकले. त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहीत, व हे जर तुझे निश्चित मत असेल तर मग अर्जुना तू युद्ध कर असे मला का म्हणता. मला या मोठ्या घोर कर्मामध्ये घालताना तुमची काही लाज वाटत नाही का. अहो तुम्हीच सर्व कर्माचा निषेध करता, तर मग हिंसात्मक कर्म माझ्याकडून तुम्ही करवता. ऋषिकेशा तुम्हीच विचार करून बघा, तुम्हीच कर्माला मान देता आणि माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करवता. देवा तू वाचेसे बोलावे, तरी आम्ही निनती काय करावे. आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. हा गा उपदेशो जरी ऐसा, तरी अपभ्रंशो तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैदू पथ्यवारोणी जाई, मग जरी आपण जीवी शसुये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुई जी आव्हांडा, का माझव नदी जे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीची काही नेने, वरी कवळिलो मोहेने. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एक एक नवाई, येथ उपदेशा माझी गोवावी. तरी अनुसरली या काही ऐसे की जे. आम्ही तनु अनुजीवे, तुझी या बोला उटंगावे. आणि तू आची ऐसे करावे, तरी सरले म्हणो. आता ऐसिया परिबुधीसी, तरी निके आम्हा करीसी. हे ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी हे जाणीवेच की रसरले, परी अनेक एक असे जाहले. जे तिथे हे उळले मानस माझे. तेवीची श्रीकृष्ण आहे तुझे, चरित्र काही नेहमीचे. जरी चित्त पाहासी माझे येणे मिशे. देवा तूच असे असंबद्ध बोलू लागलास, तर मग आमच्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे. आता या जगातून विवेक नाहीसा झाला आहे असे म्हणतो ना. अरे याला जर उपदेश म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले. आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची. वैद्याने रोग्याला प्रथम पथ्य सांगावे आणि त्यानेच रोग्याला विष दिले तर तो रोगी कसा वाचावा मला सांग. आंधळ्याला आडमार्गाला लावावे अथवा माकडास मादक पदार्थ पाजावा, तसा मला तुझा हा उपदेश फार चांगला लाभला आहे. आधीच मला समजत नाही, त्यात या भ्रमाने मला घेरले आहे. म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला. पण ऐक, तुझे एक एक पहावे तू सर्वच आश्चर्य.
इकडे उपदेश करतोस आणि घोटाळ्यात टाकतोस. आपल्या अनुयायांशी असे तू का वागावेस? आम्ही शरीर, मन व जीवाने तुझ्या शब्दावर विसंबून राहावे आणि तूच असे वागावे, मग सगळं संपलेच म्हणायचे. आता याप्रमाणेच जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण झाले म्हणायचे. आता मी इथे ज्ञानाची आशा कशी धरावी? ज्ञान मिळणे दूरच राहिले, उलट माझी स्थिर असलेले मनच गडबडले. कृष्णा, तुझे हे चरित्र काही समजत नाही, किंवा या निमित्ताने तू माझी परीक्षा घेतोयस का? असे अर्जुन म्हणू लागला. ना तरी झकवी तू आहासी माते, की तत्वाची कधीसी ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवे ना, म्हणून ऐके देवा, हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी, मी अत्यंत जड असे, परी येसा हिनके परी येसे, श्रीकृष्णा बोलावे तू तैसे एकनिष्ठ, देखे रोगाते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे, तैसे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया परी, देवा तुझैसा निज गुरु, आजी आरती धने का न करू, एत भीड कवनाची धरू तू माया मुझे, हागा कामधेनूची दुभते, देवे जाहले जरी आपेते, तरी कामनीची का तेथे वाणी कीजे, जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांझेचे कवन साकडे, का फुलिनी सुरवाडे इच्छावे ना, देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानची जरी फुटावे, तरी साया सुकान करावे मागील ते, तैसा जन्मांतरी बहुती, उपासिता श्री लक्ष्मीपती, तू देवे आजी हाती चाहलासी जरी, तरी आपुलिया सवेशा, कान मागावसी परेशा, देवा सुकाळू हा मानसा पाहला असे, देखे सकळार्तीचे जियाले, आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. आणखी अर्जुन म्हणू लागला, अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुडार्थाने तत्वज्ञान सांगितले आहेस, हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काही समजत नाही. एवढ्याच साठी देवा ऐक, हा उपदेश असा गुडार्थाने सांगू नकोस. मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असं सोपं करून सांग ना. मी अतिशय मंदबुद्धी आहे, परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग. हे पहा, रोग नष्ट करण्याकरता औषध तर द्यावे, पण ते औषध जसे अतिशय रुचकर आणि गोड असावे, त्याप्रमाणे सर्व अर्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल. देवा, मला आज तुझ्यासारखा गुरु मिळाला आहे, तेव्हा आज मी माझी इच्छा का तृप्त करू नये? तू आमची आई आहेस, तर मग भीड कोणाची धरायची? अहो, दुभत्यासाठी गाय आणली, ती कामधेनू निघाली, तर अशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी करावे का? चिंतामणी जर हाती लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपल्याला हवी ती इच्छा का करू नये? बघा, अमृताने भरलेल्या सागराजवळ यावे आणि तहानेने तडफडावे, तर मग तेथपर्यंत येण्याकरिता श्रम करून येऊन का पोहोचावे? तसे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज भाग्याने आम्हाला भेटला आहेस, तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्या जवळून का मागून घेऊ नये? देवा, माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल करून घेण्याची ही वेळ आली आहे. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. आज माझे पूर्व पुण्य सफल झाले. माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले. जी जी परम मंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीनो आजी आम्हा म्हणून या. जैसे मातेच्या ठाई अपत्यान वसरू नाही, स्तन्याला गुणी पाही जिया परी. तैसे देवा तू ते पुसिज तसे आवडेते, आपुले नियारते कृपानिधी. तरी पारत्रिके हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे.
कारण सर्व मांगल्याचे स्थान असलेल्या हे देवाधिदेवा कृष्णा, तू आपणास आम्हा भक्तांच्या स्वाधीन केले आहेस. जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईची ठिकाणी वेळ अवेळ अशी काहीच नसते, तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ती विचारित आहे. तर मग परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरण्यास योग्य असे जे असेल ना, ते एक मला निश्चित करून सांग, असे अर्जुन म्हणू लागला. त्यावर श्री कृष्ण परमात्मा काय म्हणतात. श्री भगवान उवाच. या बोला श्री अच्युतो म्हणत असे विस्मितो अर्जुना हा ध्वनितो अभिप्रायो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंग्यामही. तो उद्देश तू नेनसीची म्हणून एक शोभलासी वायाची. तरी आता जाणे म्याचे उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा. ए लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासूनी प्रगटा अनादि सिद्धा. एको ज्ञान योग म्हणिजे जो सांख्य अनुष्ठिजे. जे तो ओळखी सवे पाविजे तदरूपता. अर्जुनाच्या भाषणाने श्रीकृष्ण चकित होऊन म्हणाले, अर्जुना, आम्ही तुला हा थोडक्यात अभिप्राय सांगितला. निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच ज्ञान मार्गाची व्यवस्था स्पष्ट केली, परंतु तो हेतू न जाणता उगीच मनात राग धरला आहेस. अरे, हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत हे ध्यानात ठेव. हे वीरश्रेष्ठा, हे दोनही मार्ग या लोकी माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत ना, व ते अनादि कालापासून तसेच चालत आलेले आहे. त्यापैकी ज्याचे ज्ञानी लोक आचरण करतात त्याला ज्ञानयोग म्हणतात. त्याच्या परिचयाबरोबर परमात्मा स्वरूपाशी तन्मयता प्राप्त होते. एको कर्मयोगू जान जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी. जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते. परी उपास्थिते योग्यते अधीनासे. देखे उत्पन्न मनासरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केउतिनी एक वेळे. तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तैसे देख पा विहंगमते अधिष्ठुनी ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते आकळीते. एर योगे कर्माधारे विहितेची निजाचारे. पूर्णता अवसरे पावते होती. दुसरा, तू कर्मयोग समज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात, परंतु ते कालांतराने पावतात. हे मार्ग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या आशा दोन्ही जीवनात तृप्ती असते, किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळ्या दिसतात, मग समुद्रात मिळाल्या की शेवटी एकच होतात. त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत तरी त्या दोन्हींचे साध्य एकच आहे, पण त्याचे आचरण करणे करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे पक्षी एका झेपेत फळाशी पोहोचतो, त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने फळ कसे प्राप्त करून घेता येईल. जो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने फळापर्यंत खात्रीने पोहोचतो, तसा अर्जुना पक्षाच्या मार्गाप्रमाणे हा ज्ञानयोग जाणावा. या मार्गाच्या आश्रयाने ज्ञानी तत्क्षणीच मोक्ष प्राप्त करून घेतात. दुसरे जे कर्मयोग, ते कर्म मार्गाच्या आधाराने आपले आचरण करून काही कालाने पूर्णतेस पोहोचतात. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत. कर्महीना निश्चित होई जेना. की प्राप्त कर्म सांडिजे ए तुलेनी निष्कर्मे होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे.
योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे पूर्णपण लाभत नाही किंवा अधिकाराप्रमाणे आपल्या वाटेला जो कर्माचा भाग आला तो टाकून द्यावा व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे, हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. सांगे पैलती राजावे, ऐसे व्यसन काजे थपावे, तेथ नावे ते त्याजावे घडे केवे, ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसे निपाकू न कीजे, की सिद्धुहीन सेविजे किवी सांगे. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे. म्हणून आई के पार्था, जया निष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य हे. आणि आपुलिये जाडे, आपादिले हे माडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसी आहे. हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखोनी पाहिजे, परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. पैलतीराला कसे जावे अशी जिथे अडचण पडली आहे तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल. अथवा भोजन करून तृप्त होण्याची इच्छा आहे तर मग स्वयंपाक न करून कसे चालेल, किंवा तयार असलेला स्वयंपाक न खाता कसे चालेल. जोपर्यंत चित्तात पूर्णपणे निरिष्ठता आली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच, व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली म्हणजे कर्म सहजच थांबते. म्हणून अर्जुना ऐक, ज्या नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्म टाकणे मुळीच योग्य राहणार नाही. आणखी आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता जे घडते आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असे आहे का? हे उगीच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्म त्याग होतो असे नाही. हे तू निसंशय समज. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपेसी असे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी एका वेठेले, की नेत्री जे तेज गेले, हे ना सारंध्रे बुझाले परिमळून घे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे म्हणून कार्य घडणे आहे ते स्वभावतः गुणाच्या अधीन आहे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे ते जरी करावयाचे सोडून दिले तरी इंद्रियांचा स्वभाव नाहीसे झाले आहेत का? सांगा, कानांनी ऐकण्याचे सोडले का? डोळ्यांचे तेज गेले का? का नाकपुड्या बुजून वास घेईन अशा झाल्यात? ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प झाली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटनिया. हे स्वप्नावबोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे नटकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, एरी धरे मुकली अंतकरणे वाही जेवाया. देखे रती आरुढीजे, मग जरी निश्चळू बैसीजे, तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्रा. हा उचलले वायू वशे, चळे शुष्कपत्र जैसे, निचेष्टा आकाशे परिभ्रमे. तैसे प्रकृती आधारे, कर्मेंद्रिया विकारे, निष्कर्मे ही व्यापारे निरंतर. म्हणून संगो जव प्रकृतीचा, तव बरी त्यागून घडे कर्माचा. ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रही चिवरे. जे उचित कर्मा सांडिती, मग निष्कर्मे होऊ पाहती, तरी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. तया कर्म त्यागून घडे, जे कर्तव्य मनी सापडे, बरी नटती ते पुढे दरिद्र जान. ऐसे ते पाथा विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवधान, प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. प्राण व अपान वायूच्या गतीस बंदी येते का? का बुद्धी
कल्पना करण्याचे सोडून देते किंवा तहान भूक लागल्याचे थांबले आहे का? जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत का? अथवा पाय चालवायचे विसरले का? हे सर्व असू दे अर्जुना, जन्म आणि मरण हे संपले आहे का? हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्याला त्याग केव्हाही घडत नाही. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते प्रकृतीच्या गुणानुसार उत्पन्न होत असते. म्हणून मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. पहा, रथावर चढून कोणी स्वस्त जरी बसला तरी रथाच्या गतीने त्याला हिंडणे भाग पडते ना. अथवा वाळून खाली पडलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सपाट्यात सापडून आकाशात इकडे तिकडे फिरत असते, त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियाच्या द्वारा नेहमी कर्म करीत असतो. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही त्याग करू असे जो कोणी म्हणेल ना, तर त्यांचा तो हट्ट मात्र उरणार आहे. जे पुरुष आपल्या वाटेला आलेले कर्म टाळतात व त्यायोगे कर्मातील अवस्थेला पोहोचू पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच त्याला कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्याच्या अंतःकरणात कर्तव्य बुद्धी असते. असे असूनही ते बाहेरून कर्मत्यागाचा आव आणतात. हे खरोखर दैन्य आहे. अर्जुना, असे ते लोक खरोखर विषयासक्त आहेत असे निसंशय समज. अर्जुना, प्रसंग आला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो, ऐक. जो अंतई दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागुतरी रूढ लौकिको जैसा. जो इंद्रिया आज्ञान करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्म ना भेरी उचितचे जे. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी परितिथीचे निउर्मी जाकोळेना. तो कामना मात्रेन खेपे मोहमळेन लिंपे जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्ग माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्व पाहिजे तरी साधारणोची देखिजे एरवे निर्धारिताने जे सोय जयाचे. एषा चिन्हे चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा. ज्याचे मन निश्चल झाले, जो परमात्मा रूपी लीन झाला, बाहेरून मात्र सामान्य लोकांप्रमाणे वागत असतो. तो इंद्रियांना प्रेरणा देत नाही आणि विषय बाधतील अशी त्याला भीती नसते. आणि जे जे विहित कर्म आहे त्याचा तो कधी अनादर करत नाही. कर्मेंद्रिय कर्म करीत असली तरी त्यांना तो आवरीत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेक रूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. कमळाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संघामध्ये राहतो. जसे सूर्याचे बिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहत दिसते, तसे वरवर पाहता तो सामान्य लोकांप्रमाणे दिसतो, परंतु अंतरी विचार करू गेले तर त्याची कल्पना करवत नाही. अशा लक्षणांनी जो युक्त असतो तोच आशापाश रहित व मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना, तोची योगी विशेष जे जो जगी म्हणून येसा होय या लागी म्हणिपे तुते. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे. म्हणून निष्कर्मे व्हावे तरी येथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी बा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करोनी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरे तू. पार्थाने कही एक नेनसे तू हे कवतिक जे से कर्म मोचक अपेसे असे.
देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे स्वधर्मो जो बापा तोची नित्ययज्ञो जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्मो जे सांडे आणि कुकर्मे रती घडे त्याची बंधू पडे संसारिक। अर्जुना, जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय, यासाठीच तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो। तू मनाला आवरून धर व अंतकरणात स्थिर हो, मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत। कर्म त्यागाने प्राप्त होणारी निष्कर्मता संभवनीय नाही असे असता निषिद्ध कर्माचरण का करावे सांग बरे। जैसे कर्म मोचक अपेसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे स्वधर्मो जो बापा तोची नित्ययज्ञो जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्मो जे सांडे आणि कुकर्मे रती घडे त्याची बंधू पडे संसारिक। अर्जुना, जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय, यासाठीच तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो। तू मनाला आवरून धर व अंतकरणात स्थिर हो, मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत। कर्म त्यागाने प्राप्त होणारी निष्कर्मता संभवनीय नाही असे असता निषिद्ध कर्माचरण का करावे सांग बरे। म्हणून जे जे करण्यासारखे व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फळाची आशा सोडून करीत जा। अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणि काही एक नवल आहे जे तुला ठाऊक नाही, ते हे की कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते। वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपल्याला योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्याला त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते। अर्जुना, आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे असे जाणावे। त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही। जेव्हा हे स्वधर्माचरण सुटते तेव्हा दुष्कर्मे आवडू लागतात आणि त्यामुळे संसाराची बंधने प्राप्त होतात। म्हणून स्वधर्मनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे हा लोको कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या आता याची विषय पार्था तुझ सांगेन एकमी कथा जे सृष्टी आदी संस्था ब्रह्मने केली। म्हणून स्वधर्माचरण करणे हेच सतत यज्ञ करणे आहे। जो हे करीत नाही त्याला कोणती ना कोणती बंधने प्राप्त होतात। लोक या नित्य यज्ञाला चुकले म्हणून ते कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले। अर्जुना, आता याविषयी तुला एक गोष्ट सांगतो। जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली तेव्हा त्याने नित्य यज्ञासहित सर्व प्राणी मात्र निर्माण केले, परंतु यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे त्यांना हा यज्ञ समजला नाही। ते नित्य याग सहिते सृजिली भूते समजते परीने नतीचे ते यज्ञाते सूक्ष्म म्हणून ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काया श्रोयो योताम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे याती उपासा मग आपेसे पुरती काम तुम्ही व्रत नियमून करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झनी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे। त्यावेळी सर्व प्रजेने ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा आम्ही या लोकी कशाच्या आधाराने राहावे? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला वर्णानुसार हा स्वधर्म आम्ही सांगितला आहे, याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील। तुम्हाला आणखी व्रते व नियम
करण्याची जरुरी नाही, शरीराला त्रास देण्याची जरुरी नाही, व दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. योग साधायला नको की कामनायुक्त यज्ञ नको. तुम्ही मंत्र तंत्र इत्यादी विधानांचा सुखाने त्याग करावा. स्वधर्म सोडून अन्य देवास भजावयाचे कारण नाही. तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा. हेतुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिते जियापरी. तैसा स्वधर्मरूप मुखू हाचे सेव्य तुम्हा ऐकू. ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल. मग प्रजा होऊन सांडील तुमते कदा. जे करुणे समजता परितोषू होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता अर्थात देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवतांगना समजता. योगक्षेमो निष्ठिता करीती तुमचा. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. ते तुम्ही जे करू म्हणाल ते आपेसे सिद्धी जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल. मनिये तुमते मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. ओळगे फळभार लावण्यासी. जशी पतिव्रता आपल्या पतीची एकनिष्ठेने सेवा करते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला. पहा, जर स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवेल. मग लोक हो, हे कामधेनू तुम्हाला केव्हाही सोडणार नाही. या धर्माच्या आचरणाने सर्व देवता संतुष्ट होतील. मग त्या तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करतील. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांचे पूजन केले असता ते तुमच्या खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवाचे पूजन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. असे जेव्हा एकमेकावर प्रेम वाढेल मग तुम्ही जे करू म्हणाल ना ते सहजच सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे जे बोलाल ते ते खरे होईल आणि महासिद्धीही विचारतील, स्वामी काय आज्ञा आहे. ज्याप्रमाणे ऋतुपती वसंताच्या दारात फल पुष्पांच्या शोभेसह वनश्री सेवा करीत उभी असते, तैसे सर्व सुखे सहित देवाची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनाथ. जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा. का झालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊन या स्वादा विषयाची या. तीही यज्ञ भावे किसुरी जे हे संपत्ती दिधली पुरी. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरु भक्ती. आदरण करील अतिथी. संतोषने दिल ध्याते आपुलिये. येसा स्वधर्म क्रिया रहितो आथिलेपणे प्रमत्तू. केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग पाव थोरा आहे जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी. कानी देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मो जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे. ऐका प्रजाओ हे पुढे विरंची म्हणे. पहा, त्याप्रमाणे सर्व सुखासहित मूर्तिमंत सुदैव तुम्हाला शोधित तुमच्या मागे येईल. अशा प्रकारे जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोग भोगून तुमचे मन निरीच्छ होईल. उलट पक्षी सर्व संपत्ती लाभल्यावर विषयी लुब्ध होऊन इंद्रिय जशी सांगतील तसे वागतो. यज्ञाने
संतुष्ट होणाऱ्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, हे सर्व विसरून आपल्या स्वधर्माच्या आचरणाने जो सर्वेश्वरास भजत नाही, अग्नीच्या मुखात हवन करत नाही अथवा देवतांचे पूजन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, जो गुरुची भक्ती करणार नाही, अतिथींना मान देणार नाही आणि आपल्या जातीला संतोष देणार नाही, अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण टाकून संपत्तीने उन्मत्त होऊन केवळ भोगामध्ये गढून जाईल, त्याच्यावर निश्चितपणे थोर संकट येते. त्याला मिळवलेले भोग सुद्धा भोगावयास येणार नाहीत. त्याचे सारे ऐश्वर्य नष्ट होईल. जसे आयुष्य संपलेल्या देहात प्राण राहत नाही किंवा देवहीनाच्या घरी लक्ष्मी राहत नाही, जसा दिवा मालवल्यावर प्रकाश निघून जातो, त्याचा धर्म लुप्त झाला की सर्व सुखाचे ऐश्वर्य स्थान नाहीसे होते, त्याप्रमाणे आपला आचार सुटल्यावर आत्मस्वातंत्र्य राहत नाही. ब्रह्मदेव म्हणतात, जीव हो, तुम्ही हे सर्व आपल्या मनात जाणा. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया ते काळू दंडील, चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. मग सकळ दोषू भवते, दिवसोनी घेती तया ते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसे, तैसे त्रिभुवनेची दुःखे आणि नानाविधे पातके. दैन्य जात तितुके तेथे चिवसे, ऐसे होयतया उन्मत्ता. मग न सुटे बापा रुदता, कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्मो तेने पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समजती आपुललिया कर्म्या उचिती. निरत भावे पुरत पुढती म्हणिपत असे. देखा विहित क्रियाविधी, निर्हेतुका बुद्धी. जो असती समृद्धी विनियोग करी. गुरु गोत्र अग्निपूजी, अवसरी भजे द्विजी. निमित्ता देखी यजे पित्तर दोषे. आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी जशी पिशाचे स्मशान व्यापून टाकतात ना, त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात. त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्य त्याच्या जवळ राहतात. त्या उन्मत्त मनुष्याची अशी निश्चितपणे स्थिती होते आणि मग कितीही आक्रोश केला तरी त्याची कल्पांतापर्यंत त्यातून सुटका होत नाही. म्हणून स्वधर्म सोडू नये, इंद्रियांना स्वैर होऊ न द्यावे असा ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला आहे. जसे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून तुम्ही स्वधर्माला कधीही न विसरावे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या विहित कर्माचरणात तत्पर असावे, हेच वारंवार सांगणे आहे. पहा, निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचे आचरण करण्यात जो आपल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळी ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो. या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशी हवन करिता. भूत शेष स्वभावता उरे जे जे. ते सुखे आपले घरी, कुटुंबेसी भोजन करी. की भोग्याची ते निवारी कल्मशाते. ते यज्ञावशिष्ट भोगी, म्हणून सांडे जे तो अखी. जया परी महारोगी अमृत सिद्धी. की तत्वनिष्ठू जैसा, नागवे भ्रांती लेशा. तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेचे विनियोगी जे. मग गौरे ते भोगीचे संतोषेसी. हे वाचुनी पार्था, राहतो नये अन्यथा. ऐसी आद्य हे कथा श्रीमुरारी सांगे. जे देहाची आपण पे मानिती, आणि विषयाते भोग्य म्हणती. या परते न स्मरती अनेक काही. हे यज्ञोपकरण सकळ, नेन तसा ते बरळ.
अहम बुद्धी केवळ भोग पाहती, इंद्रिय रुची सारिखे, करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जान, संपत्ती जात आघवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषी, हे सांडोनिया मूर्ख, आपण पेया लागे देख, निपजविती पाक नानाविध. या विहित कर्माच्या आचरणावरून यज्ञाने यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सेवन करावे. ते सेवनच त्याच्या पापाचा नाश करते. ते यज्ञातील अवशेष तो भोगतो. म्हणून ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोगही पळून जातात, त्याप्रमाणे पातके त्याला सोडून देतात. किंवा ब्रह्मनिष्ठांना शोक, मोह इत्यादी गांजत नाहीत, त्याप्रमाणे यज्ञातील शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून जे स्वधर्माने मिळवावे ते स्वधर्मासाठीच खर्च करावे व मग शिल्लक जे राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. अर्जुना, याच्याशिवाय दुसरे अन्य वर्तन करू नये. अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनास सांगितली. आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहे असे समजतात आणि ज्यांना या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते, ते बहकलेले लोक अहंकार बाळगून यज्ञाचे साधन असलेले जे धन त्याचा स्वतःसाठी उपभोग घेतात, जे इंद्रियांना आवडते त्या सारांचं ते संग्रह घेतात, ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुतः पापच सेवन करतात असे समज. वस्तुतः आपली जेवढी संपत्ती आहे ती सारी यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे असे समजावे. मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. हे सर्व सोडून मूर्ख लोक स्वतःसाठीच नाना प्रकारची पक्वाने तयार करतात. जिही यज्ञ सिद्धी जाये, परेशा तोषु होय, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जान, जे जीवन हेतू कारण विश्वाया. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते, मग प्रजन्यो या अन्नाते सर्वत्र प्रसवे. तया प्रजन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रगती कर्म, कर्मासि आदि ब्रह्म वेदरूप. तया वेदांते परात्पर, प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची मूर्ती, यज्ञी अधिवासु श्रुती, हे के सुभद्रापती अखंडगा. येशी हे आदी परंपरा, संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उचितू, स्वधर्म रूप करतू, नानुष्ठितो मत्तू लोकीये. ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमात्मा संतुष्ट होतो, ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही. म्हणून अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज. कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. हे सर्व जीव अन्नामुळे वाढतात व अन्न हे पावसामुळे उत्पन्न होते. तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो व तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो. आणि त्या वेदाची उत्पत्ती परात्पर व अविनाशी अशा ब्रह्मापासून होते. म्हणून वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे नित्य राहणे आहे. अर्जुना, त्याचप्रमाणे ही मुळातील परंपरा तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकामध्ये योग्य अशा स्वधर्मरूपी यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो, तो पापाची राशी असून भूमीला भार आहे असे समज. तो पातकांची राशी जान भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला, ते जन्म कर्म सकळ अर्जुना ती निष्फळ. जैसे का अभ्रपटळ अकाळीचे,
गळास्त न जेचे, तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना, म्हणून एके पांडवा, हा स्वधर्मू कवने न सांडावा, सर्व भावे भजावा हाची एकू, हा गा शरीर जरी जाहले, तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपुले ओसंडावे, परी सपा सव्यसाची, मूर्तीला होनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावडे गा, देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची कुणलिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा. जसे भलत्याच वेळेला जमून आलेले ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे, किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना तू ऐक, आपला धर्म कोणी सोडू नये, काया वाचा मनाने या स्वधर्माचेच आचरण करावे. शरीर धारण केल्यावर कर्तव्य ओघानेच येते, मग विहित कर्म कशासाठी टाकून द्यावे. अर्जुना, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ना, ते मूर्ख अडाणी समजावेत. पहा, जो सदैव आपल्या स्वरूपात रममान असतो, तोच या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही, कारण की तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो, म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला स्वधर्म पटवून सांगतात. आणखीही परमात्मा गुह्य गोष्टी सांगतात, ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. पुंडलिकावदर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर